हाय, हॅलो, नमस्कार. मी पल्लवी आपल्या नवीन यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप 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 स्वागत करते. ह्या चॅनलचं नाव आहे मी देवांशची आई असं मी नाव ठेवलेलं आहे या चॅनलचं. थोडं वेगळं असं काहीतरी आणि आपला देवांश या व्हिडिओमध्ये तुम्हाला सतत दिसतच राहणार आहे आणि तो दिसतच असतो आपल्या व्हिडिओजमध्ये. म्हणून मग म्हटलं काहीतरी वेगळं नाव द्यावं, की त्या चॅनलला आपल्या सॉरी पल्लवीज लाईफस्टाईल असं नाव आहे. तर म्हटलं ह्या चॅनलला मी देवांशची आई असं नाव देऊयात. कारण माझी ओळख खऱ्या अर्थाने मला असं वाटतं, की देवांशची आई म्हणूनच असावी. तर म्हणून मी ह्या चॅनलला नाव मी देवांशची आई असं दिलेलं आहे. तर हे आपलं नवीन चॅनल आहे. इथून पुढे याच चॅनलवरती कमीत कमी 2 ते 3 महिने व्हिडिओ येणार आहेत आणि मला असं वाटतंय, की तोपर्यंत आपलं हे चॅनलसुद्धा छानपैकी सुद्धा होईल की आणि व्हायरल सुद्धा होईल. असं मला तरी वाटतंय. कारण की 2-3 महिने खूप झाले एका चॅनलसाठी आणि त्या 2-3 महिन्यांच्या काळामध्ये आपलं चॅनल छानपैकी ग्रोथसुद्धा होतं. हा माझा अनुभव आहे. पण प्रॉब्लेम्स येतातच आहेत, येतातच आहेत. पण ठीक आहे, स्वामी महाराज बरोबर आहेत, म्हणजे घाबरायचं कशाला? अजिबात घाबरायचं नाही. ते नक्कीच काहीतरी करतील. मोठे-मोठे जे यूट्यूबर्स आहेत, त्यांचं सुद्धा प्रॉब्लेम्सशिवाय काही ते तिथवर पोहोचलेले नाहीयेत. तर आपण कोण आहोत? आपण तर खूप छोटे आहोत. आपल्या आपल्या वाट्याला सुद्धा प्रॉब्लेम्स येणारच आहेत. तर ते प्रॉब्लेम्स फेस करतच आपल्याला जायचं आहे. उलट मी तर म्हणते, की जे झालं ते चांगलंच झालं. 2 महिन्याचा जो गॅप पडलाय माझ्या त्या चॅनलवरती. कदाचित महाराजांची अशी इच्छा असेल, की माझं हेही चॅनल छानपैकी ग्रोथ व्हावं. जे की असं धूळ खात पडलं होतं साईडला, ज्याच्यावरती फक्त 10 सबस्क्रायबर होते आणि मी अजिबात काही कामच करत नव्हते ह्या चॅनलवरती. म्हणूनच कदाचित महाराजांनी ही मला संधी दिली असेल, की तू त्या चॅनलकडे पण लक्ष द्यावंस म्हणून असेल कदाचित. बहुतेक हे चॅनल सुद्धा माझं छान ग्रो होणार असेल, अशी महाराजांची इच्छा असावी. महाराजांच्या इच्छेतच आपली इच्छा मानायची आणि आपण पुढे जायचं. म्हणून मी म्हटलं, की चला आता ह्या चॅनलकडे लक्ष देऊया. तिकडे व्हिडिओ टाकून सुद्धा काही उपयोग होणार आहे की नाही मला माहीत नाही. म्हणून म्हटलं ह्या चॅनलवरती लक्ष देऊ छानपैकी आणि हे चॅनल छान मॉनिटाईज करू. तर ह्या चॅनलवरती सुद्धा व्लॉगच येणार आहेत. तर ह्या चॅनलवरती व्लॉगिंगच म्हणजे मला दुसरं काही कंटेंट असं भेटतच नाहीये. तर काय करू मी? व्लॉगिंगच एक आहे की करू शकतो आपण. कारण देवांशला सांभाळून मला असं म्हणजे असं ट्रॅव्हल ब्लॉग वगैरे बनवणं मला तर पॉसिबल होणार नाहीये. म्हणून म्हटलं, की आपण घरात असतो तर आपण व्लॉगच आपली डेली लाईफस्टाईल, डेली दिनचर्या जी आहे आपली रोजची ती काही तुमच्याबरोबर शेअर करावी आणि ती तर मी करतेच आहे. माझ्या त्या चॅनलपासून जे मला जॉइन झालेले आहेत आणि ते तिकडून इकडे आलेले आहेत या चॅनलपर्यंत त्यांना नक्कीच माहीत असेल, की त्या चॅनलवरती सुद्धा आपलं व्लॉगिंगच यायचे, डेली व्लॉग यायचे आणि तिकडून जे इकडे आलेत म्हणजे पल्लवीज लाईफस्टाईल चॅनलचे जे सबस्क्रायबर्स होते ते अर्धे इकडे जॉइन झाले असतील, तर त्यांना माझी ओळख माहीतच असेल, की तर नव्याने जे जॉइन होणार आहेत त्यांच्यासाठी मी माझी ओळख करून देते, की मी सौ पल्लवी नितेश जाधव. मी एक हाउसवाईफ आहे. म्हणून मी हा व्हिडिओ बनवण्याचा निर्णय घेत आहे आणि हाउसवाईफ काही करत नाही. हाउसवाईफ फक्त घरातच असते. तिला फक्त म्हणजे काही जण बोलतात ना, की तू तर फक्त म्हणजे कधी-कधी आपले नवरेच बोलून जातात बघा. "तू तू काय करतेस? तू तर फक्त घरातच तर असतेस. तू कुठे काय करतेस?" मग त्यांच्यासाठीच आपण काहीतरी करून दाखवायचं. हाउसवाईफ असलो तरी सुद्धा जे आपल्याला बोलतात ना, की "तू काय करतेस? तू तर फक्त घरातच असतेस ना." असं बोलणाऱ्यांना आपण करून दाखवायचं, की आपण काहीतरी करू शकतो. म्हणून मी इथे आली आहे. YouTubeच्या माध्यमात आले आणि YouTubeच्या माध्यमातून म्हणजे माझ्यात जी काही हे होती म्हणजे मला बोलायला आवडतं छानपैकी मस्त म्हणजे असं मला बोलायला आवडतं, मला डान्स करायला आवडतो, मला कुकिंग करायला आवडतं. आणखीन काही गोष्टी आहेत, मेहंदी काढायला आवडते, रांगोळी काढायला आवडते. हे सगळं मी तुमच्याबरोबर घेऊन येणार आहे, तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. मेहंदी संदर्भात व्हिडिओ असतील किंवा रांगोळी संदर्भात व्हिडिओ असतील, कुकिंग संदर्भात व्हिडिओ असतील किंवा डान्स संदर्भात रील्स असतील. तर जे त्या चॅनलवर होतं त्याच या चॅनलवर आपण कंटिन्यू करणार आहोत. थोडंसं काहीतरी इकडे चेंज असेल, इकडे आणखीन काही-काही नवीन-नवीन टॉपिक घेऊन येईल मी किंवा काही. तर अशा संदर्भात हे व्हिडिओ असणार आहेत ह्या चॅनलवरती आणि जर तुम्हाला कंटेंट आवडत असेल, तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक, शेअर एंड सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजेच तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ ज्यावेळेस मी अपलोड करेन, त्यावेळेस त्याचं नोटिफिकेशन तुमच्याकडे येईल आणि सगळ्यात आधी तुम्ही माझे व्लॉग बघू शकता. तर चला. तर अशी होती माझी ओळख. जे नव्याने जॉइन झालेत त्यांच्यासाठी माझी ओळख मी सांगते. बाकी जुने आहेत त्यांना तर माहीतच आहे, की मी पल्लवी आहे. तर चला आता तुमच्याशी थोडंसं बोलायचं आहे मला. मेन म्हणजे जी नवीन पिढी आहे ना, त्यांच्याशी मला बोलायचं आहे.
जे कुंभे धरणा अन्वी बरोबर जे काही घडलंय आता, म्हणजे ती रील काढण्यासाठी गेली का तिचा पाय घसरून पडली, असं अजूनही कन्फर्म नाहीये की ती रील काढताना पडली का पाय घसरून पडली. पण मला असं बोलायचं आहे, आज पावसाळ्याच्या दिवसामध्ये ना असं सगळीकडे निसरडं झालेलं असतं, म्हणजे असं सगळं शेवाळ झालेलं असतं. त्यामुळे अशा ठिकाणी जाऊ नका जिथे तुमचा जीव जाईल. तरुण पिढीला मला सांगायचं आहे स्पेशली, की तुम्ही फिरा, तुम्हाला असं निसर्गाचा आनंद घ्या, असं नाही बोलत की नका घेऊ. पण तुम्ही तुमच्या जीवाची सुद्धा थोडीशी काळजी घेत जा, की तुम्हाला माहिती आहे की आता तिथे गेल्याच्या नंतर आपल्याबरोबर काहीतरी वाईट घडू शकतं, पण तुम्ही त्या ठिकाणी जाऊ नका. तुम्ही तुमच्या आई-वडिलांचा विचार करा, की ज्या आईनी तुम्हाला, ज्या माऊलीने तुम्हाला 9 महिने पोटात वाढवून जन्म दिलाय, तर तिच्या काळजाला किती, तिचं काय होत असेल, तुम्ही थोडासा विचार करा. आपलं लेकरू जेव्हा आपल्यापासून अगदी 5-6 तासांसाठी जेव्हा ते पहिल्यांदा जेव्हा शाळेत जातं ना, फर्स्ट टाईम जेव्हा ते शाळेत जात असतं ना, की ते 3-4 वर्षाचं होतं आणि जेव्हा ते शाळेत जातं, तेव्हा ते फक्त 2 ते 3 तासांसाठी शाळेत जातं. तेव्हा सुद्धा त्या माऊलीच्या डोळ्यात अश्रू येतात. का तर माझं लेकरू माझ्यापासून 2 ते 3 तासांसाठी लांब जाणार आहे. तुम्ही विचार करा, मग तुम्ही असं काही करता त्यावेळेस त्या आईच्या जीवाला काय होत असेल? जाणारा जातो, पण पाठच्या माऊलीचं काय होत असेल? त्या आईचं काय होत असेल? आई-वडील कोणीही म्हणा, त्यांचं काय होत असेल सांगा मला? तुम्ही असं काहीतरी करताय आणि अचानक त्यांना फोन जातो, की तुमच्या मुलीबरोबर असं झालंय. त्यांच्या पायाखालची जमीनच सरकून जात असेल. त्यांना काय करावं, काय नाही, काही कळतच नसेल. का असं करता बरं तुम्ही लोकं मला सांगा? एका रील्ससाठी किंवा एका सेल्फीसाठी अशा ठिकाणी जायचं, ज्या ठिकाणावरून तुमचा पाय स्लिप होऊन तुम्ही आयुष्यभरासाठी, म्हणजे अगदी तुम्ही या जगातून नाहीसेच होऊन जाताय. काहीच अस्तित्वच नाही ना? त्या माऊलीने तुम्हाला 9 महिने पोटात वाढवलं, तिने हे जग दाखवलं, तिने कळा सोसल्या, तिने जन्माला घातलं. तुम्हाला काय वाटतं सगळं नॉर्मल आहे का हे? तुमचा जीव इतका सोप्पा आहे का, की तुम्ही कसाही घालवता? नाही, तुम्हाला तो जन्म देण्यासाठी त्या आईनी, त्या माऊलीनी खूप जास्त कष्ट घेतलेले असतात. तिला होणाऱ्या वेदना, तिला होणाऱ्या कळा हे स्वतः आई होतो ना आपण तेव्हाच कळतं. आई म्हणा, बाप म्हणा, बापाला तर ह्या कळा कळणार नाहीत, कारण की पण बाप काही करत नाही असं पण नाही ना. लहानाचं मोठं करतो, वाढवतो. हं, त्याचं काय? आई तुम्हाला एवढी कळा सोसून जन्माला घालते, लहानाची मोठी करते, तिचं काय? तिला तर त्रास होतच असेल ना? म्हणून असं काहीही करू नका जेणेकरून तुमच्या आई-वडिलांना त्रास होईल किंवा तुमचा जीव जाईल. काही-काही जण पाण्याच्या ठिकाणी जातात. पाण्याचा तुम्हाला माहीत नाहीये, ज्या ठिकाणाचं तुम्हाला काही माहीत नाहीये, ज्या ठिकाणाचा अंदाज नाहीये, अशा ठिकाणी तुम्ही जाता आणि तिथे असं-असं वागता, म्हणजे म्हणजे जीवाची काही पर्वाच नाहीये, असं आहे ना. तुमचा जीव खूप महत्त्वाचा आहे एका फोटो किंवा रील्सपेक्षा, खूप महत्त्वाचा आहे. हे तुमच्या आईला विचारा, तुमचा जीव किती महत्त्वाचा आहे, ती तुम्हाला सांगेल. एका वाक्यातच उत्तर देऊ शकते ती तुम्हाला. तिच्यासाठी तुमचा जीव किती महत्त्वाचा आहे. तुमच्यासाठी जरी नसेल ना, तरी तिच्यासाठी महत्त्वाचा आहे. कारण जेव्हा तिने तुम्हाला जन्म दिला ना, त्यावेळेस तिचा सुद्धा दुसरा जन्म झालेला असतो. अशा परिस्थितीत तिने तुम्हाला जन्माला घातलेलं असतं. काय कळा असतात ना आणि किती सहन करावं लागतं मुलाला जन्म देताना, हे फक्त एक आई सांगू शकते आणि तुम्ही लोकं एका क्षणामध्ये तो जन्म, त्या आईने तुम्हाला वाढवलेलं असतं, त्या आईचा चेहरा सुद्धा डोळ्यासमोर आणत नाही तुम्ही असं काहीतरी करताना. अशा ठिकाणी नका जाऊ. तुमच्या आई-वडिलांना तरी, तुमच्या जवळ आहेत ते, तुमच्या आई-वडिलांना तरी डोळ्यासमोर आणा आणि असं काहीही करू नका. प्लीज. आता अन्वीचं जे काही झालं, तर त्याच्यानंतर समज घ्या. तरुण पिढीने समज घ्या, की असं करणं कितपत योग्य आहे. आपल्याला असं काही करायचं नाहीये. पाण्याच्या ठिकाणी जात असाल किंवा कुठे आता काय बोलतात ते स्टंटबाजी तुम्ही जी काही करता, ती सुद्धा करू नका. तर चला बाय. मला जे काही बोलायचं होतं ते मी बोललेली आहे आणि प्लीज माझ्या भावांनो, बहिणींनो समजून घ्या. तुमच्या आई-वडिलांना किंवा तुमच्या जीवाची थोडीशी तरी पर्वा करा. जो देवाने तुम्हाला दिलेला आहे, तुमच्या माऊलीने तुम्हाला दिलाय, त्या जीवाची काळजी घ्या आणि तशा पद्धतीने राहा. तर चला बाय. पुन्हा भेटूया आपल्या नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत मस्त राहा, छान राहा, आनंदी राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काळजी घ्या रे, काळजी घ्या. अशा कुठल्याही ठिकाणी जाऊ नका. तर चला बाय.